नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे सोपीशी ढोबळी मिरचीची भाजी, ज्याला शिमला मिरचीसुद्धा म्हणतात। सगळ्यात पहिले तर शिमला मिरचीचे असे बारीक बारीक आपण तुकडे करून घेतलेत। मी इथे मध्यम असे तुकडे केलेत, पण तुम्ही अजून एकदम बारीकसुद्धा चिरू शकता। 3 मोठ्या ढोबळी मिरची घेतल्या आहेत मी। छान विळीने असे चिरून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपण फोडणीची तयारी केलेली आहे। कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी दिली। इथे गॅस मध्यम ते हाय ठेवायचा आहे आणि पटापट फोडणी द्यायची आहे। हिंग, हळद, गोडा मसाला, तिखट असं टाकलेलं आहे। सगळं भराभर टाकायचं आहे। लगेच आपण भाजी त्याच्यात टाकायची आहे, त्याच्यामुळे फोडणी आणि मसाल्यांची चव एकदम छान बसते भाजीला। ढवळून घ्यायची आहे भाजी नीट, म्हणजे सगळे मसाले भाजीला छान कोट होतात। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ आणि थोडीशी चवीला साखर। असं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यावर झाकण ठेवून 2 मोठ्या वाफा काढायच्या आहेत आपल्याला, म्हणजे भाजी छान शिजून येते। या भाजीला तेल थोडं जास्त लागतं, कारण याच्यात नंतर आपण डाळीचं पीठ म्हणजे बेसनसुद्धा टाकणार आहोत। छान भाजी मिक्स करून झाकण ठेवून आपण शिजवून घेतली। ही एक वाफ झालेली आहे आणि अशीच 2-3 मिनटं झाल्यानंतर दुसरी वाफ आपण घेणार आहोत आणि भाजी आपली रेडी झाली की मग सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकणार आहोत। 2-2.5 चमचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये। छान मिक्स केलं आहे आणि त्याच्यानंतर परत एक छोटीशी वाफ काढायची आहे, म्हणजे डाळीचं पीठ चांगलं शिजून येतं। भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे आणि ही भाजी आपली रेडी आहे। डब्यात द्यायला पण छान ऑप्शन आहे, दुपारच्या जेवणासाठी चांगली ऑप्शन आहे। नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं वाटलं तुम्हाला। माझे व्हिडिओज येत राहतील। सबस्क्राईब करायला विसरू नका। इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्ती। थँक्यू।